नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आहे रविवार. तर आज मुलांना सुट्टी आहे ना, तर आज आम्ही सर्वजण निवांत आहे आणि स्वयंपाक देखील उशिरा करणार आहोत. तर आज रविवार आहे ना, तर आज बनवणार आहे मटकीची भाजी आणि चपाती. आणि आज आम्हाला फिरायला देखील जायचं आहे. तर चला आता आजचा दिवस छान जावो आणि तुम्हाला दाखवते आज आपला दिवस कसा गेला ते. चला. तर आज आहे ना मटकीची भाजी बनवलेली आहे मी. खूप छान असा वास येतोय मटकीच्या भाजीचा आणि त्याची रेसिपी मी लवकरच अपलोड करेल. पुन्हा एकदा मटकीची भाजी बनवताना गडबडीमध्ये माझ्याकडनं रेसिपी शूट करणं झालं नाही. तर चला दाखवते तुम्हाला कशी आहे मटकीची भाजी बॅक कॅमेऱ्याने. बघू शकता इथे छान अशी मटकीची भाजी झालेली आहे. मस्त अशी तरी देखील आलेली बघू शकता. छान अशी मटकीची भाजी झाली. वास देखील खूप छान येते. आणि आता इथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि चपात्या करून घेणार आहे. आता गॅसवर चपात्या करणार आहे आणि शेगडीवर भाजी टाकलेली आहे. आता तवा ठेवलाय तर चपात्या करून घेऊया आपण. हे असं करून तशी चपाती झाली. आता माझ्या आहे ना चपात्या करून घेतल्या आहे. जवळजवळ माझ्या चपात्या झालेल्या आहे. आणि आता मुलांना जेवण वगैरे करून धुणं भांडी करून आता आम्ही निझरनेश्वरला जाणार आहोत महादेवाच्या दर्शनासाठी. आता ना आवरून आहे ना मस्तपैकी आम्ही रस्त्याने चाललेलो आहे. तर आम्हाला आहे ना रोडपर्यंत पायी पायी जावं लागतं. तर आता आम्ही निघाले आहेत आणि माझ्या मुली आणि आमचे भाऊ आणि हे गाडीची बॅटरी घेऊन निघालेले आहे. बघू शकता आमच्या गावाकडील रस्त्याचे हाल कसे आहेत. आणि पावसाळ्यामध्ये तर अजिबात गाड्या जाती नाही आमच्या इकडे. चिखल आहे भरपूर. पायी जावं लागतं बाहेर. आता मस्तपैकी मुली पण आवरून निघालेल्या आहे. चाललेले आहेत. भाऊन ते गेले गाडीजवळ. आता आम्ही चाललोय. तर चला निसर्गेश्वरच्या दर्शनासाठी. रस्ता आहे ना खराब असल्यामुळे ना आम्ही आमच्या रस्त्याच्या कडेला ज्यांचं घर आहे ना तिथे गाडी लावतो. तिथे कंपाऊंडची देखील सोय आहे ना, तर आम्ही तिथे गाडी लावलेली आहे. आता आम्ही गाडीमध्ये बसून जाणार आहोत. तर आता चला दर्शनाला निघालेलो आहे गाडीमध्ये. दादा आम्ही सर्वजण बसलेलो आहे. आणि उन्हाळा आणि हिवाळ्यापेक्षा आहे ना वातावरण खूपच छान दिसते. तर आता वातावरण बघू शकता खूप असं हिरवगार झालेलं आहे. आणि आता आम्ही महादेवाला निघालो आहे ना, तर मोठे माणसं जेव्हा घरात असतात ना तेव्हा खूप असे देवाला काय काय लागतं, काय महत्त्व कशाचं असतं, त्यासाठी आमच्या भाऊने बेलाची पानं आणि गोकर्णीची फुलं घेतलेली आहे महादेवाला वाहण्यासाठी. तर आता आम्ही निघालेलो आहे रस्त्याने. निमगावजवळ आलेलो आहेत आम्ही जवळजवळ. मुलांची चालू होती मस्ती. रस्त्याच्या कडेने असं हिरवगार जर दिसलं ना, असं त्यांना आवडतं ना खूप, तर शूटिंग घेत होते ते. छान असं हिरवगार वातावरण झालेलं आहे. आणि रस्त्याच्या कडेने जे डोंगर असतात ना ते खूप छान दिसतात पावसाळ्यामध्ये. आता लिमगावच्या पुढे निघालो आहे ना, तर तरंग हॉटेलच्या पुढे ना खूप अशी कडेकडे डोंगरांची लाईन दिसते. बघू शकता किती अशी हिरवेगार असा निसर्ग नटलेला आहे. खरं पावसाळ्यात प्रवास करायला खूप छान असतं आणि वातावरण देखील असं मस्त असतं. हिरवगार चौकडे उल्हासित वातावरण असतं.
आता कोणची मांचीच्या जवळ आलेलो आहे आम्ही. खूप मोकळं पटांगण असतं रस्त्याच्या कडेने, फक्त काही बावळी असतात आणि खूप छान असं वातावरण असतं तिथे बघा. अशी शक्यतो पिकं नसतात तिथे. कोणची मांचीच्या आसपास मोजक्याच ठिकाणी काही ठिकाणी पिकं असतात. आता हे गावं लागलेलं आहे कोणची मांची. बघू शकता किती असं मस्त आभाळ आलेलं आहे. पावसाचं देखील वातावरण झालेलं आहे. बघू शकता आता राहू केतूचं मंदिर होतं ना, तो दाखवलं तर मुलींनी. आता आम्ही निझर्णेश्वरच्या जवळजवळ आलेलो आहे. निझर्णेश्वर जवळचे जे डोंगर असतात ना, त्यावर झेंडा आहे बघा. आता तुम्हाला डोंगर दाखवते, निझर्णेश्वरचा डोंगर बघू शकता. हा जो डोंगर आहे ना, तो निझर्णेश्वरचा डोंगर आहे. तुम्हाला झूम करून दाखवते मी. गाडीमुळे कॅमेरा हलतोय ना. असं मस्त निसर्ग नटलेला आहे पावसात. बघू शकता आता तो जो झेंडा दिसतोय ना, तोच निझर्णेश्वरचा डोंगर आहे आणि त्याच्या पायथ्याशी रस्ता करून तिकडे मंदिर झालेलं आहे. हा आहे निझर्णेश्वरचा डोंगर. खूप छान दिसतोय, हिरवगार असा झालेला आहे. तर आता आम्ही आलेलो आहे निझर्णेश्वर मंदिराकडे वळण्यासाठी. जो मेन रस्ता असतो ना, तिथे आलेलो आहे. बघू शकता कमान आहे ते. मस्त कमानीतून आता आम्ही जाणार आहोत आतमध्ये. भरपूर अशी गर्दी आहे मेन रोडने आणि सर्व भाविकांचे स्वागत आहे त्या निझर्णेश्वरमध्ये. बघू शकता इथे मुलांना सोमवारी सुट्टी नव्हते ना, चौथ्या सोमवारी, तर त्या आदल्या रविवारी आम्ही गेलो होतो. तर आम्ही आता आतमध्ये निझर्णेश्वर मंदिराकडे निघालेलो आहे. बघू शकता सुरुवातीलाच जाताने उजव्या साईडला असं मंदिर आहे आणि रविवारची सुट्टी असते ना, तर त्यामुळे थोडेसे भाविक येत आहे. एवढी काही गर्दी नाही आहे, पण पुढे गेल्यानंतर गर्दी वाढते. खूप गर्दी होती त्या दिवशी. अक्षरशः आम्हाला पाऊण तास रांगेमध्ये लाईनमध्ये दर्शनाला उभे राहावे लागले आणि कडेकडेने काही ठिकाणी मांडेची दुकाने होते. भरपूर अशी दुकानं लागलेली होती. खाऊची दुकाने, खेळण्यांची दुकाने. आणि सुट्टी असल्यामुळे ना बरेच जण असे टेम्पो करून येत होते. लांबचे लोक जे आहेत ना, ते टेम्पो करून येत होते. आणि इथे बघा गाड्या पार्किंग करण्यासाठी सोय आहे. तर गर्दी थोडीशी कमी होती ना, त्यामुळे गाड्या सर्वजण पुढे नेत होते पार्किंगसाठी. चला आता सुरुवात झालेली आहे दुकानांची. भरपूर अशी दुकानं लागलेली होती. मस्त भांड्यांची दुकानं होते, खेळण्यांची दुकाने, खाऊची दुकाने, सर्व दुकाने लागलेली होती. तर आता आम्ही गाडी पार्किंग केली आणि ताई, दिदी आणि मी तर चाललेलो आहे पुढे लाईनमध्ये रांगेसाठी. तर बघू शकता आम्ही मंदिराजवळ आलेलो आहे आणि भाऊंकडे आमच्या ना पर्समध्ये दिदीने बेलाची पानं आणि गोकर्णाची पानं घेतली होती ना, ती देखील आम्ही घेतली होती. त्यामुळे आम्ही तिथून काही घेतलं नाही, फक्त प्रसाद घेतला आणि नारळ घेतलं वाहण्यासाठी. आम्ही ना ते बघा तिकडे अशी लाईनमध्ये रांग उभी आहे. इथून अशी जवळजवळ आम्हाला दर्शनासाठी जवळजवळ पाऊण तास लागला, एवढी गर्दी होते. आता आम्ही लाईनमध्ये रांगेला उभे आहोत. भाऊ आणि हे आले गाडी पार्किंग करून आणि गंध लावण्यासाठी अशी छोटी मुलं येत होती. एक तर खूप छोटा असा मुलगा होता, तो पहिलीला शाळेत जात होता. रविवारची सुट्टी होती ना, तर किती असे काही मुलांकडे
बघितल्यानंतर असं किती हे वाटतं की किती अशी समजदार मुलं असतात, काही काही परिस्थितीमुळे त्यांना करावं लागतं आहे. इथे मुलींची चालू होती पप्पांसोबत मस्ती. ती कमान दाखवत होते मुलींना. जी बुरुज असतं ना आपलं किल्ल्याच्या कडेला, तसे बुरुज बांधलेले होते ना, ते बुरुज दाखवत होते. आता आम्ही लाईनीमध्ये हातपाय वगैरे धुतले. तिथे साईडला नळ होता ना हातपाय धुण्यासाठी स्वच्छ. मग आम्ही हातपाय धुतले आणि पुढे दर्शन रांगेला परत जाऊन उभं राहिलो. बघू शकता आता आम्ही मंदिरामध्ये चाललेलो आहे. आणि निधनेश्वर देवस्थान हे कोकण गावामध्ये येत असतं. म्हणजे छोटंसं गाव आहे संगमनेरला जाताना. भरपूर अशी गर्दी होती, खूप गर्दी होती आणि तिथे गेल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटत होतं. आणि तिथे कडेला एक आहे ना आड होता, त्या आडामध्ये असे कासव होते. आणि मग आम्ही ते बघितल्यानंतर पुढे लाईनीने दर्शनाला गेलो. दर्शन वगैरे घेतली आणि सर्वांना आहे ना आम्ही बेलाचे, आमचे जेवढे आमच्यासोबत होते ना त्या सर्वांना बेलाची पानं आणि गोकर्णाची फुले प्रत्येकाला दिली पिंडीवर वाहण्यासाठी. आता सर्वांचे दर्शन घेणं चालू आहे. आणि खूप असे मस्त असे दर्शन झाले, खूप छान वाटत होते त्या दिवशी. आणि आता आम्ही दर्शन घेतल्यानंतर आहे ना काही आम्हाला खरेदी करायची होती ना, तर ती खरेदी करण्यासाठी निघालो होतो. मला कप घ्यायचे होते, पण कप काही मनासारखे दिसले नाही, मग मी घेतले नाही. आणि पुढे भांड्यांच्या दुकानामध्ये गेलो, तर तिथे मी 2 झाकणाचे 2 बाऊल घेतले, टोकऱ्या घेतल्या, सुरी घेतली आणि छोटंसं काही सामान घेतलं. मुलींनी काहीच घेतलं नाही. सामान घेतल्यानंतर आम्ही परत दर्शन घेऊ घरा